शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या प्रवक्त्या सुषमाजी, तुम्ही बातमी बघितली असेल, पुण्यातल्या एका फार मोठ्या जमिनीचा हा व्यवहार आहे आणि पुण्यातनं सध्या हा आपण म्हणू शकतो सीझनच आहे जमीन घोटाळ्यांचा, आरोपांचा। ज्या प्रकारे एक मोठी जमीन 40 एकरचा भूखंड, कोरेगाव पार्काच्या परिसरातला भूखंड, तो सरकारच्या नावे असतो, त्याची परस्पर विक्री होते। विकत घेणारी कंपनी खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या चिरंजीवाच्या मालकीची असते। त्यांना स्टॅम्प ड्युटीमध्ये वेवर दिलं जातं। सगळं चक्रावून टाकणार आम्हाला तरी वाटतंय, तुम्हाला काय वाटतंय? नाही, आम्ही तर पुणेकर म्हणून चक्रावूनच गेलेली आहोत या सगळ्या बातम्या बघून। ज्या पद्धतीने आपण माहिती सांगत आहात हे अत्यंत आश्चर्यकारक आहे। विशेषतः राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवाकडूनच जर एवढी मोठी गोष्ट घडत असेल तर आता आपण याच्यावरती काय बोलायचं, असा प्रश्न आमच्यासारख्या नेत्यांना होतो। पक्ष म्हणून काय भूमिका असणार आहे सुषमाजी आपली? आता कमलेश दादा असं झालेलं आहे की तुमच्याकडून बातमी आता ब्रेक झालेली आहे। खरं तर आम्ही तुमचं अभिनंदन केलं पाहिजे की आमच्या आधी तुम्ही इतक्या सजगतेने आणि जागरूकतेने ही बातमी लावलेली आहे। त्यामुळे याचे सगळे तपशील व्यवस्थित घेत, पण यातली एक धक्कादायक गोष्ट जी आपण आमच्यासोबत शेअर करताय की ही जमीन महारवतनातली जमीन आहे आणि अशी जमीन म्हणजे जी जमीन आर्थिक दुर्बल घटकातल्या लोकांच्यासाठी आहे, त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आहे, त्यांच्यासाठी असणारी जमीन जर राज्याच्या उपमुख्यमंत्र्याच्या चिरंजीवानी अशा पद्धतीने हडप करण्याचा प्रकार केला असेल तर तो अत्यंत निषेधार्ह आहे। नुसता निषेधार्ह नाही तर यावर अगदी म्हणजे आम्ही तर आवाज उठू पण महाराष्ट्रातल्या सगळ्या आंबेडकरी चळवळीच्या सगळ्या संघटना त्या सुद्धा यावरती आवाज उठवतील। पण याच्यात दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत। एक, पुण्याचे जिल्हाधिकारी म्हणतात की ही जमीन आमच्या मालकीची आहे। जे आमच्याकडे कागदपत्र आहेत, सुषमाताई एवढं मोठं बाड मी हातात घेऊन इथे उभा आहे, याच्यामध्ये सगळी कागदपत्र म्हणतात की व्यवहार झालेला आहे, 300 कोटीला जमीन विकली गेली आहे, त्याला त्याच्यावरती स्टॅम्प ड्युटीची माफी पण दिली आहे। कंपनीचं रजिस्टर्ड ऑफिस जिजाई बंगल्याच्या आहे, जिथे वास्तव्य खुद्द उपमुख्यमंत्र्यांचं आहे। तुम्हाला काय अपेक्षा आहे कारवाईची? याच्यात नक्की दोषी कोण असणार आहे? कलेक्टर यांची एवढी मोठी जमीन व्यवहार होत असताना कलेक्टरच्याही लक्षात येत नाही, जिल्हाधिकाऱ्यांच्या लक्षात येत नाही, यंत्रणेच्या लक्षात येत नाही, महसूल विभागाच्या लक्षात येत नाही। काय नक्की ह्याच्यात कोणाकडे नक्की बोट दाखवाल तुम्ही? मी आपल्याला एक सहज उदाहरण आठवलं म्हणून सांगितलं पाहिजे। साधारण अर्धा दिवसापूर्वी आमच्या एका कार्यकर्त्याला एक छोटंसं 1 आरके घर घ्यायचं होतं आणि ह्या 1 आरके घराची किंमत साधारणतः 15 लाख रुपये होती आणि त्याचं जी स्टॅम्प ड्युटी आहे ती 1,15,000 पर्यंत जात होती। इथे 500 रुपये भरली आहे, इथे 500 रुपये स्टॅम्प ड्युटी भरली आहे। नाही, त्याचं म्हणणं होतं की फक्त 15,000 कमी करता येतील का बघा, काही करता येईल का बघा। आणि अजिबात रिव्हेन्यू ऑफिसर त्यावर ऐकत नव्हता। शेवटी त्याने वरचे 15,000 व्याजाने काढले आणि ती स्टॅम्प ड्युटी भरली। म्हणजे गरीब माणसाला तुम्ही 10,000ला ऐकत नाही, तिथे 21 कोटीचा महसूल बुडवणं ही सरकारची फसवणूक आहे, ही सरकारची लुबाडणूक आहे, हा सरकारी तिजोरीवरचा डल्ला आहे। म्हणजे गोरगरीब माणसांनी सगळ्या प्रकारचे टॅक्स भरायचे, कर भरायचे आणि उपमुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना मात्र मुकाट सोडायचं, हे वाईट आहे। काय पक्ष म्हणून भूमिका घेणार आहात जाता आता? पक्ष म्हणून भूमिका तर आम्ही नक्कीच घेऊ आणि कमलेश दादा आपल्याला चांगलं माहिती आहे, आम्ही जेव्हा भूमिका घेतो तेव्हा सळो की पळो करून सोडतो। त्यामुळे ती भूमिका नक्कीच घेतली जाईल आणि पुण्यामध्ये असा प्रकार कुणीही सहन करणार नाही। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष या प्रकरणाचा छडा लागेपर्यंत, या प्रकरणातला शेवटचा सोक्षमोक्ष होईपर्यंत, अगदी गरज पडली तर ज्या चिरंजीवांनी हे प्रताप केले त्यांच्या पिताश्रीचा राजीनामा होईपर्यंत आम्हाला लढावं लागेल। ठीक आहे, खूप खूप धन्यवाद। तुम्ही ती पक्ष म्हणून भूमिका मांडावी, माध्यम म्हणून आम्ही आमची भूमिका इथे मांडलेली आहे। खूप खूप धन्यवाद सुषमा अंधारे, आपण याविषयी आपली प्रतिक्रिया दिल्याबद्दल।